उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांसाठी 12 एप्रिल रोजी गुरु नानक चौकातील जिल्हा रुग्णालयात सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वाजेपर्यंत 2D इको मशीनद्वारे मोफत हृदय तपासणी शस्त्रक्रिया शिबिर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे, आरोग्यदूत फाउंडेशन आणि शिवसेना सोलापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार आहे। हृदयामध्ये छिद्र असलेल्या लहान मुलांसाठी हे शिबिर उपयोगी ठरणार आहे, अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश शिवटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। आतापर्यंत 10,000 बालकांची शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। तज्ञ डॉक्टर आशुतोष सिंग आणि पूजा सिन्हा यांच्या उपस्थिती यावेळी राहणार आहे। मोफत शस्त्रक्रिया ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे या ठिकाणी करण्यात येईल, असे शिवटे यांनी सांगितले। खरं तर राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री यांचा 61वा वाढदिवस, खरं तर गेल्या वर्षीचा 60वा वाढदिवस पण आपण एकनाथ हीरक आरोग्य वर्ष म्हणून संपूर्ण वर्षभर साजरा केला आणि त्यांची 61 देखील यावर्षी आपण संपूर्ण वर्षभर साजरी करत आहोत आणि त्यानिमित्तानं विविध आरोग्यविषयक उपक्रम आपण संपूर्ण राज्यभरामध्ये राबवत आहोत। असाच एक महत्त्वाचा आरोग्यविषयक उपक्रम आपण येत्या 12 एप्रिल रोजी रविवारी सोलापूर शहरामध्ये घेणार आहोत आणि या सर्वांच्या सहकार्यानं आपण येत्या 12 एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्यातील जी लहान मुलं आहेत ज्यांना जन्मतः हृदयाला छिद्र आहे अशांची मोफत 2D इको तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराचा एक कार्यक्रम, एक मोठा आरोग्य शिबिर आपण सोलापूर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्येच आपण घेणार आहोत। या शिबिराला शिवसेनेचे सगळे स्थानिक नेते उपस्थित राहणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं ठाण्यातील सुप्रसिद्ध अशा ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर आशुतोष सिंह सर यांच्या निष्णात वैद्यकीय पथकाच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जी कोणी अशी लहान बच्चू आहेत ज्यांना जन्मतः हृदयाला छिद्र आहे अशांची मोफत 2D इको तपासणी करण्यात येणार आहे आणि 2D इको तपासणी झाल्यानंतर ज्या लहान बच्चूंना हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये ESD म्हटलं जातं, मॅडम थोडं चुकलं तर आपण दुरुस्त करा, आपण डॉक्टर आहात, ज्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये ESD म्हटलं जातं, अशा हृदयाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया 0 ते 18 वयोगटातील मुलांच्या करणं आवश्यक असतं। जर या शस्त्रक्रिया वेळेत झाल्या नाही तर अनेक वेळेला तारुण्यात येत असतानाच अशा विद्यार्थ्यांना, अशा मुलांना आपले प्राण देखील गमावे लागतात आणि म्हणून RBSKच्या टीमच्या माध्यमातून शाळेतल्या सगळ्या मुलांची वार्षिक तपासणी जेव्हा होते त्यावेळी अशा गोष्टी पुढे येतात की बाबा त्या संबंधित मुलांची 2D इको तपासणी करणं आणि त्याची हृदय शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे। या शस्त्रक्रिया महाग असतात, प्रसंगी 4-4, 5-5, 6 लाख रुपयापर्यंत खर्च असतो, परंतु या शिबिराच्या माध्यमातून आपण या शस्त्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क करणार आहोत। ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रिया ठाण्यामध्ये पार पडणार आहेत। त्याची प्राथमिक तपासणी ही या सोलापूर जिल्हा म्हणजे आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येत्या 12 एप्रिलला सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत या शिबिराची वेळ असणार आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत जर आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून, आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून, आपल्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून ही माहिती घेतली गेली तर मला असं वाटतं खूप चांगला प्रतिसाद या शिबिराला मिळू शकतो। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वैशा डोईफोडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष रामहरी राऊत, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे प्राचार्य बापूसाहेब आडसूळ, सुरज जम्मा आदी उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात इको 2D मशीन नाही, याबाबत आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे। लवकरच मशीन उपलब्ध होणार आहे, असे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश शिवटे यांनी सांगितले। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।